नमस्कार मित्रांनो, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आजची रेसिपी आहे हादग्याच्या फुलाची भाजी। हादग्याच्या फुलाची भाजी एकदम चविष्ट आणि खायला खूप टेस्टी लागते। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 पावभर हादग्याची फुलं घेतलेले आहे। ते स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेले आहे। हादग्याचे फुलं हे आपल्याला तोडून घ्यायचे आहे। आपल्याला देठाच्या बाजूने त्याला काडी असते ती काडी काढून घ्यायची आहे आणि त्याची एक पाकळी काढून त्यामध्ये एक काडी असते त्याला पिवळ्या रंगाचं बीज असतं ते बाजूला काढून घ्यायचं आहे। नंतर त्या फुलाचे 2-3 तुकडे करून आपण एका प्लेटमध्ये अशाच पद्धतीने आपल्याला सर्व फुलं एक करून असेच तोडून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण इथं बघू शकता सर्व फुलं मी अशी तोडून घेतलेले आहे। आता आपल्याला याची भाजी करायला सोपे जाईल। त्यानंतर मी भाजीसाठी लागणारे साहित्य दाखवत आहे। इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा जिरा आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। नंतर आपण त्यामध्ये हिरव्या मिरचीची आणि लसणाची पेस्ट टाकून घेत आहे। पेस्ट टाकल्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा जो आहे त्यामध्ये टाकून घेऊया आणि लालसर होईपर्यंत आपल्याला तो छान असा परतून घ्यायचा आहे। आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकत आहे। हळद टाकल्यानंतर सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। इथं आपण बघू शकता आपला कांदा छानपैकी परतलेला आहे। आता आपण त्यामध्ये फुलं टाकून घेऊया। फुलं टाकल्यानंतर आपल्याला सर्व मसाला फुलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि छानपैकी परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत मसाला मिक्स होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने खाली वर करून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे बघू शकता फुलं आपले छानपैकी परतलेले आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे। मीठ टाकल्यानंतर सर्व फुलं एकदा परत मिक्स करून घ्यायचे आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला इथं 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघूया। आपली भाजी छानपैकी वाफ देऊन झालेली आहे। फुलं एकदम मस्त नरम झालेले आहे। इथं आपली हादग्याची भाजी एकदम छान अशी झालेली आहे। आता आपण त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे। हादग्याच्या फुलाची भाजी एकदम झणझणीत और चटपटीत अशी तयार आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।